मी वर पाहिलं. तेच तेजाचे असंख्य कण हसत उभे होते. आपल्या रथाचे हजारो घोडे आवरीत माझे गुरुदेव मला आशीर्वाद देत होते. सकाळपासून खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखा दिसणारा हस्तिनापूरचा आसमंत बाग देणाऱ्या कोंबड्यासारखा ऐटदार दिसू लागला. झाडांची पानं थरारली. गंगेचं दूरवरचं पात्र झळाळू लागलं. सगळे पक्षी आनंदानं एकदम उरडू लागले. दूरवर अजूनही एक ढग रेंगाळत होता. त्याच्या सावलीत कुरुराजांचा तो वैभव संपन्न प्राचीन पांढरा राजवाडा मात्र रुग्णासारखा फिका दिसत होता. आता आरडाओरडा झाला. गगनाला भेदेल असा कितीतरी मोठा. तो बघा, सूर्यसुद्धा अर्जुनाचं स्वागत करण्यासाठी ढगांचा अंतरपाठ बाजूला सारून उपस्थित झाला आहे. धन्य आहे अर्जुनाची. ते बघा, गुरुद्रोण त्या भव्य चौथाऱ्याच्या पायदंड्या चढतायत. सूर्याला साक्षी ठेवून आता ते ती नीलकमलांची माला अर्जुनाच्या गळ्यात घालणार आहेत. राजकुमार अर्जुनाचा विजय असो. प्रचंड आवाजानं आसमंतातील कणनकण थरारला. खांद्यावरचा उत्तरीय काढून मी शोनाच्या अंगावर फेकलं. त्यावेळी मी कोण होते हे माझं मलाच सांगता आलं नसतं. शोनाचा भाऊ, अश्वत्थामाचा मित्र की सारथ्याचा पुत्र? छे, मी त्यापैकी कोणीच नव्हतो. मी म्हणजे रसरसलेल्या लोखंडाचा तप्त रस होतो. मी म्हणजे कडाडणाऱ्या विजेचा लोळ होतो. मी म्हणजे सहस्र अश्वांचे बल असलेला प्रतिसूर्य होतो. त्या प्रवेशद्वारात लाचार भिकाऱ्यासारखा उभा राहण्यासाठी माझा जन्म नव्हता. समोर येईल त्याला मी जाळून काढण्यासाठी माझ्या शरीरातील कणांकणांची मशाल पेटली होती. कधी न ऐकू येणारा एक महासामर्थ्यशाली आवाज मला सांगू लागला, चल कर्णा, झटक्यात आत चल. हा निर्वाणीचा क्षण आहे. एकदम मी प्रवेशद्वारातील हात घुसलो. गुरु द्रोणांनी आपल्या हातातील माला उंचावलेली मला दिसली. दोन्ही हात उंचावून अंगातली सगळी शक्ती एकवटून मी मोठ्यानं ओरडलो, थांबा. तो आवाज लक्षाचं काळीच कापत आत शिरणाऱ्या बाणासारखा सगळ्या आखाड्याच्या काळजात घुसला. कडाडणाऱ्या विजेलाही लाजवेल इतका तो मोठा होता. हजारो डोळे प्रवेशद्वाराकडे वळले. गुरु द्रोणाच्या थरथरत्या हातातील माला पटकन खाली कोसळली. सगळीकडे शांतता पसरली. एक वार भक्कम तळ हातात मी माझ्या डाव्या पृष्ठदंडावर जोरात थोपटून एक दणदणीत शड्डू ठोकला. त्यांचा ध्वनी आसमंतात थरथरत निनादला. माझ्या तप्त अंगातून धगधगणाऱ्या लहरी बाहेर पडू लागल्या. नगरजन मला आपोआपच वाट करून देऊ लागले. जे देत नव्हते त्यांचे चटके बसत होते. त्यांना चटके बसत होते. क्षणार्धातच त्या दगडी चौथाऱ्याच्या पायथ्याशी आलो. तिथं कृपाचार्य उभे होते. केवळ औपचार आणि वयाचा मान म्हणून त्यांना मी कसा तरी नमस्कार केला आणि एकदम 4-4 अशा पायदंड्या झेप घेऊन चढत क्षणात चौथाऱ्यावर उभा राहिलो. चमत्कारिक दृष्टीने गुरुद्रोण माझ्याकडे पाहत होते. 6 वर्षानंतर केवळ आजच प्रथमच मी त्यांच्यापुढे एवढ्या ताठपणानं उभा होतो. नापसंतीच्या जाळ्यात त्यांच्या चेहऱ्याची माशी गुरफटली होती. कपाळाचं कातडं उंचावत त्यांनी मला विचारलं, कोण तू? एक वेळ आकाशात पाहून त्यांच्या वयाचा मान राखण्यासाठी वाकून त्यांना नमस्कार करून ताठ मानेन मी बोललो, कर्ण. दोन्ही हात उंचावून नगरजनांना उद्देशून गोल फिरून मोठ्यानं ओरडून सांगितलं, सामर्थ्याची पूजा करणाऱ्या या हस्तिनापुरातल्या न्यायप्रिय नगरवासियांनो, मी कर्ण. या राजकुमार अर्जुनानं आता इथे केलेले सर्व पराक्रम करण्यास तयार आहे. तुम्ही मला संधी द्याल का? आखाड्यातले सगळे नगरजन एकदम उठून उभे राहिले. सगळेजण हात उंचावीत उत्तरीय उडवीत आरोळ्या मारू लागले. त्याला संधी द्या, त्याला संधी द्या. राजकुमार अर्जुन निर्विवाद अजिंक्य ठरू द्या. आरोळ्या ऐकून महाराज धृतराष्ट्र उभे राहिले. त्यांनी शेजारी बसलेल्या पितामह भीष्मांना काहीतरी विचारलं. हातातील राजदंड त्यांनी उंचावताच सगळं पटांगण शांत झालं. घनगंभीर आवाजात महाराज मोठ्याने म्हणाले, ह्या सामर्थ्याची कसोटी लावणारा आखाडा आहे. इथं हस्तिनापुरातील कुठलाही वीर आपलं सामर्थ्य प्रकट करू शकतो. गुरुदेव, त्या धाडसी तरुणाला संधी द्या. चोहोबाजूंनी टाळ्या आणि घोषणा यांनी त्या भाषणाचं उत्स्फूर्त स्वागत झालं. सगळा आखाडा उतू जाणाऱ्या दुधासारखा क्षणाला आत्यंतिक उत्सुकतेनं फुगू लागला. उठलेले प्रेक्षक पुन्हा मान ठोकून खाली बसले.
गुरुदेव द्रोण, कृपाचार्य आणि अर्जुन चौथऱ्यापासून दूर जाऊन उभे राहिले. मी राजकुलातील लोकांच्याकडं एकदा पाहिलं. तिथं विदूर, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, शकुनी मामा, अमात्य वृषवर्मा आणि आमंत्रित राजे बसले होते. त्यांच्या पायथ्याशी सगळे राजकुमार बसले होते. त्यात दुर्योधन, दुःशासन, दुर्मुख, पुष्कर, विकर्ण, भीम, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर होते. सर्व राजपुत्रांच्या बरोबर मध्ये अश्वत्थामा बसला होता. त्या सगळ्यापैकी केवळ चौघांची मुखं आनंदाने उजळून गेली होती. त्यात महाराज धृतराष्ट्र, ज्येष्ठ गौरव दुर्योधन, दुःशासन आणि माझा मित्र अश्वत्थामा होता. अश्वत्थाम्याने हात उंचावला. मी त्याच्या प्रेमाचं तेथूनच मुक्तपणे स्वीकार केला. त्या तसल्या आणीबाणीच्या वेळीही माझ्या मनात एक विचार चमकून गेला. या गुरुद्रोणांचा हा अश्वत्थामा पुत्र आहे, पण दोघात किती अंतर आहे. एक निव्वळ शंख खळखळणारा झरा, तर दुसरा सदैव घनगंभीर वाटणारा महासागर, खारट आणि अंत न लागणारा. बाहेरून येणारं पाणी आपल्याला अंतरात सामावून घ्यायला तयार नसलेला. मी राजस्त्रियांच्या डेऱ्याकडे बघितलं, पण तिथं काहीच दिसत नव्हतं. केवळ एक पडदा होता. तलम वाटणारे झिरमिरीत एक पण पडदा. गुडघे टेकून मी चौथऱ्यावरून पितामह भीष्म आणि महाराज धृतराष्ट्र यांना वंदन केलं. त्या झिरमिरीत पडद्यालाही वंदन केलं. आता एकमेकांच्या श्वासोच्छ्वास ऐकू येईल अशी शांतता पसरली. ज्या क्षणासाठी हा कर्ण 6 वर्ष तळमळत होता, ज्या क्षणासाठी त्यानं रात्रीचा दिवस केला, त्या क्षणाची वाट पाहताना त्याच्या धीराचे सर्व बांध फुटले होते. तो हा क्षण होता. उपेक्षेच्या मुशीत 6 वर्ष तापून निघालेला क्षण, अनुल्लेखाच्या वनव्यात गेला अर्ध तप होरपळून निघालेला हा क्षण, भेदाभेदाच्या द्वंद्वात आजवर पायदळी तुडविला गेलेला हा क्षण, कर्तृत्वाला घुसमटून ठेवणारा हा क्षण, आजपर्यंत पौरुषाचा निर्गुण अधिक्षेप करणारा हा क्षण. आज एकतर हा कर्ण ती नीलकमलाची माळा गळ्यात घालून विजयी वीर म्हणून परतेल, नाहीतर पराभूत झालेल्या कर्णाचे प्रेत तुडून मगच नगरजन परत जातील. अन्य काही घडणार नाही. या स्पर्धेचा शेवट हाच असेल, निखळ विजय किंवा मरण. माझ्या गुरुनं अर्ध्या तपाच्या ज्ञान साधनेत मला एकच शिकवलं होतं, विजय किंवा मरण. आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडून मी आकाशात पाहिलं. डोळे उघडे ठेवून मी घटाघटा पिऊ लागलो. एक अत्यंत तेजस्वी प्रकाशझोत माझ्या स्वर्गांगात संचारला आणि कर्ण नव्हता, तो लोखंडाचा तप्त रस नव्हता, विजेचा लोळ नव्हता, तो शोणाचा भाऊ नव्हता, अश्वत्थामाचा मित्र नव्हता, कुणाचा पुत्र नव्हता. या स्पर्धेत भाग घेणारा तो एक हस्तिनापुरातील वीरही नव्हता. अर्जुन आणि गुरु द्रोण यांना आपला पराक्रम दाखवण्याची संधी पाहणारा एक अतृप्त शिष्यही नव्हता. तो कुठं आहे तेच त्याला माहीत नव्हतं. माहीत व्हावं असं त्याला वाटत नव्हतं, कारण आता तो सूर्यदेवांचा एक प्रकाशमान किरण होता. गतिमान आणि तप्त असा किरण, धरतीला चिरणारा किरण. आता त्याला समोरचे हजारो जण दिसत नव्हते. आता त्याला कानातील धडधड ऐकू येत नव्हती. आता त्याला टाळ्यांचा पाऊस ऐकू येत नव्हता. आपलं शरीर उकळलेलं आहे म्हणून तो अस्वस्थ होत नव्हता, कारण तो म्हणजे केवळ प्रकाशाचा किरण होता. असीम, अमित आणि अनंत प्रकाशाशी जोडलेला किरण, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसलेला किरण, त्रिभुवनात स्वैर संचार करणारा किरण, जगाचे डोळे दिपविणारा किरण, अंधाराचं पोट चिरणारा किरण, नुसता किरण, प्रकाशाचा किरण. चौथऱ्यावरून उडी मारून मी झटकन खाली उतरलो. माझ्या शरीराला एक संधी झिनझिनीसुद्धा आली नाही. क्षणात अश्वरोहणाच्या पटांगणात आलो. 7 पांढरे घोडे एकत्र बांधले होते. त्यातला मधला एक घोड्याचा पाठीवर उभा राहिलो. त्या घोड्यावरून सगळे घोडे पिटाळू लागलो. माझ्या संकेतावर थांबलेले ते 7ही घोडे पुढचे खूर उंचावून मोठ्यानं खिंकाळू लागले. वेगानं बंधन त्यांना उरलं नाही. माझ्या हातातील दोरीवर नाचणारी ती 7 खिळणी होती. त्या धावत्या घोड्यावरून सहज हत्तीवर चढलो. दोन्ही सुण्यावर 2 पाय देऊन उभा राहिलो. त्या प्रचंड प्राण्याला अंकुश नसताना हवा तसा खेळवू लागलो. नंतर चक्राच्या आखाड्यात आलो. ते भव्य चक्र हातात घेऊन सहज
थाळीसारखं गरगर फिरविलं. मध्येच ते आकाशात उंच उडविलं. खाली येणारं ते चक्र हाताच्या करंगळीवर तोलून धरलं. ते चक्र पायाखाली घेतलं. पायाच्या नुसत्या अंगठ्यांनी गोल फिरून दूर फेकून दिलं. तिथे खडगाच्या आखाड्यात आलो. माझ्यापूर्वी 2 योद्धे तिथं हातात 2-2 खडक घेऊन उभे होते. माझ्या हातातला एकच खडक कसं तरी लागलं. त्यानंच खणाखणी सुरू झाली. माझ्या एका भक्कम प्रहाराबरोबर त्यांच्या हातातील खडक दूर उडून पडली. हात खांद्यातून उखडल्याप्रमाणे ते खांदे चोळत आखाड्याबाहेर निघून गेले. नंतर भाल्याच्या आखाड्यात आलो. 5 वेगवेगळे भाले एकाच हातात घेऊन दुरून धावत येऊन समोरच्या 5 लक्षात ते मी एकाच वेळी अचूकपणे मारले. परत धावत येऊन 5 भाले पूर्वीच्या घुसलेल्या भाल्यांच्या लाकडी शेपटात मारले. भाल्यांची फेक आणि भाल्यांची चवड तयार होऊ लागली. राजश्रियांच्या डेऱ्यासमोर असलेल्या मल्ल्यांच्या आखाड्यात आलो. त्या आखाड्यात 3 प्रतिस्पर्धी उभे होते, पण ते तिघेही मला मातीच्या ढिगासारखे वाटले. अंगावरचं पांघरलेलं तांबडं वस्त्र मी दूर फेकतात त्यातल्या 2 ढिगांनी माझं पिकलेलं लिंबासारखं पिवळं धमक शरीर बघून न खेळताच हातवर करून आपला पराभव मान्य केला. एकानं मात्र सरळ मला द्वंद्वासाठी आव्हान दिलं. द्वंद्व विजय किंवा मरण. तो माझ्या अंगावर दात ओठ खात धावून आला, पण क्षणात माझा बहुकंटक डाव त्याच्या गळ्याभोवती पडला. हातपाय झाडत तो तडफडून महाराजांकडे जीवदान मागू लागला. राजश्रियांच्या डेऱ्याचा पडदा उगा क्षणभर थरथरला. महाराजांनी राजदंड उचलला. त्याला जीवनदान मिळालं. शेवटी धनुर्धराचा वेश चढून मी त्या मधल्या चौथाऱ्याकडे चालू लागलो. माझ्या अंगावर पिवळं वस्त्र होतं. खांद्यावर निळं उत्तरीय होतं. धीमी पावलं टाकीत मी चौथाऱ्याच्या पायदंड्यात चढू लागलो. सळींद्राच्या शरीरातून शेकडो टोकदार नलिका एकाच वेळी बाहेर सुटतात तसे अनेक बाण माझ्या धनुष्यातून वेगाने सुटू लागले. वारुळात नाग घुसतात तसे ते लक्षात घुसू लागले. एक जिग्न बाण मी सोडला. मधले असंख्य अडथळे चुकून तो वाकडा तिकडा होत समोरच्या लक्षात अचूक घुसला. आकाशात फेकलेल्या फळांचे माझ्या बाणाने असंख्य तुकडे होऊ लागले. इतके बारीक तुकडे की वर जाताना फळ दिसे, पण खाली मात्र बारीक चूर्ण पडू लागले. आता शेवटचा हात मला करावायचा होता. आवाजाचा लक्षभेद. केवळ आवाज ऐकून लक्ष टिपायचं हा महत्त्वाचा लक्षभेद होता. सगळं वातावरण शांत होतं. लक्षभेदापूर्वी माझे डोळे वस्त्रानं बांधले गेले. एक सुची बाण हातात घेऊन मी तो ओठाला लावला. मला आता गुरूंचं स्मरण करावं असं सुद्धा वाटलं नाही, कारण मी कोण होतो हे माझं मलाच माहीत नव्हतं. प्रकाशाच्या किरणाला गुरु कोण आणि आशीर्वाद कसला? ते कुत्र माझ्या मागं बांधण्यात आलं. ते भुकावं म्हणून एक सेवक त्याला तीक्ष्ण भाल्याच्या पात्यानं दुरून टोचणार होता. पण टोचणारा कुत्र भाला यापैकी काहीच विचारात घ्यायचं नाही. आता फक्त आवाजाचा लक्षभेद. फुटून कानावर आदळणाऱ्या ध्वनी लहरीवर मन केंद्रित. माझ्या सर्वांगाचे कान झाले. सावधानतेचा संकेत मला मिळाला. माझ्या कानांचे डोळे आवाजाचं लक्ष शोधू लागले. आता कानावर पडेल तो आवाजाचा पहिला स्पंद झटक्यात टिपायचा होता. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. श्वाससुद्धा रोखले होते. एकमेकांच्या हृदयाची धडपड ऐकू यावी अशी नीरव निश्चल शांतता होती. आवाजाचा एक मंजूळ स्वर माझ्या कानावर आदळला. बाण धनुष्यातून सुटला नाही. तोच कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. सगळं एका क्षणात होऊन गेलं. बाण धनुष्यातून सुटला होता. मी डोळ्यावरचं वस्त्र अधीरपणं बाजूला सारून कुत्र्याकडं पाहिलं. ते अजूनही भुंकत होतं. तो बाण कुत्र्याच्या तोंडात बसला नव्हता. माझा लक्षभेद चुकला होता. जीवन गरगरलं होतं. अंगातील तो तेजाचा झोत कुठंतरी निघून गेला. मला एकदम थकल्यासारखं वाटू लागलं. ग्लानी येऊ लागली. सगळीकडे घोषणांचा पाऊस पडू लागला. पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, गुरुदेव द्रोणांचा विजय असो, मर्मभेद करणाऱ्या लक्ष ओठातून स्फुरलेल्या लक्ष घोषणा. असं कसं झालं? आवाजाचा लक्षभेद चुकला कसा? तो मंजूळ आवाज कसला? कुत्र्यानं आपला स्वर बदलला की काय? मग माझा बाण कुठं गेला? असंख्य प्रश्नांच्या विजा माझ्या मनाच्या कोंदटलेल्या ढगाळ आकाशात चमकू लागल्या.
पायाखालचा चौथरा सरकतो आहे असं मला वाटू लागलं. मी कुठं होतो? पृथ्वीवर, स्वर्गात की नरकात? पांडुपुत्र अर्जुनाचा जय जयकार करणारी ही नरकातील भूतावळ आहे की काय? सगळा आखाडा माझ्या भोवती गोल गरगर फिरू लागला. मस्तक मांडीत खुपसत मटकन खालीच बसलो. माझ्या पायात ती नीलकमलांची माला होती, मानाची माला. तिचे हजारो तुकडे करून ते स्वैर फेकून द्यावेत म्हणून मी ती उचलली. इतक्यात गुरुद्रोण आणि अर्जुन चौथऱ्यावर आले. कसा तरी उठून उभा राहिलो. माझ्या हातातील माला गुरुद्रोणांनी आपल्या हातात घेतली. अर्जुनाचं अभिनंदन करण्यासाठी भीम, युधिष्ठिर सगळे चौथऱ्याकडे ओरडत धावले. कर्ण योद्ध्याच्या राज्यातील भिकारी ठरला. कर्ण सामर्थ्याच्या जगातील कीटक ठरला, कारण त्याच्याजवळ आवाजाचा लक्षभेद नाही. जगाला थरारून सोडणारा तो अचूक बाण त्याच्याजवळ नाही. हा बाण ज्याच्याजवळ त्यालाच जगात किंमत. जग हे सामर्थ्याची पूजा करत, ते सामर्थ्याचे पाय धुत. जगात मानानं मिरवायचं असेल तर हा आवाजाचा लक्षभेद शिकलाच पाहिजे. जिथं असेल तिथं जाऊन ही विद्या घेतली पाहिजे, तरच त्याला जग मानेल. अन्यथा तो उपेक्षितच राहील, वंचितच राहील. मी चौथऱ्यावरून तोंड घशी उडी मारली असती तरी माझं कपाळ फुटलं नसतं. माझं मन असहाय्यपणे आक्रंदन करू लागलं. काय करू? चौथऱ्यावरून खाली सरळ तोंडावर उडी मारावी आणि कपाळ मोक्ष करून घ्यावा असं मला पुन्हा पुन्हा वाटलं. पण वास्तवता ही क्रूर असते. कधी ती माणसाला सरळ मरूसुद्धा देत नाही. कारण माझं शरीर अभेद्य होतं. हा धुंद मानवांच्या राज्यात या कर्णाला आता कोण सावरणार? एकटा त्याचा भाऊ शोण. माझे डोळे गरगरत शोणाला शोधू लागले. महाद्वारापाशी उभा राहून तो अक्षरशः उत्तरेयाने आपले डोळे पुसत होता. त्याच्या भावाचा हा जीव घेणा मर्मभेदी पराभव त्याच्या भावनाप्रधान हृदयाचे शतशः तुकडे करीत होता. त्याची समजूत घातली पाहिजे. मी सावरून चौथऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो. गुरुद्रोणांनी नीलकमलांची माला अर्जुनाच्या गळ्यात घालण्यासाठी हात उंचावला. सगळीकडे एकच कल्लोळ झाला. पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, गुरुवर्य द्रोणांचा विजय असो. इतक्यात महाराज धृतराष्ट्राच्या हातातील राजदंड आपल्या हातात घेऊन तो आकाशात उंचावीत पितामह भीष्म थरथरत्या स्वरात मोठ्यानं ओरडले, थांबा. पण त्या गदारोळात त्यांचा आवाज कुणालाही स्पष्टपणे ऐकू गेला नाही. गुरुद्रोणांनी नीलकमलांची माला अर्जुनाच्या गळ्यात घातली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. एक जण चौथरा उतरू लागला. मी जिवंत आहे की मृत आहे ते माझं मलाच नीट कळेना. एवढा संभ्रम माझ्या भोवती दाटला होता. पितामह भीष्म थरथर कापत होते. त्यांच्या हातातील कुरुकुलाचा सोनेरी राजदंड डळमळू लागला. हातातील राजदंड उंच उचलून एकसारखे हात हलवीत नगरजनांना संकेत करू लागले. राजकुमार अर्जुनानं ते बघितलं. त्यानं हात उंच करून सर्वांना थांबण्याचा निकराचा संकेत करतात सगळा आखाडा शांत झाला. पितामह भीष्मांचा कंपित पण कनिमय धारदार आवाज मी शांतता चिरू लागलो. गुरुद्रोण आणि हस्तिनापुरातल्या नगरवासियांनो, मी गंगापुत्र ज्येष्ठ गौरव भीष्म सांगतो आहे, अर्जुन आजचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही. सगळ्यांची हृदय पुन्हा धडकू लागली. सगळ्या आखाड्यावर कुतूहलाचं किचकट जाळं पसरलं. नगरजन कुजबुजू लागले. कोणीतरी मोठ्यानं ओरडलं, मग पितामह कोण आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धर? तुम्हीच सांगा. कर्ण. पितामहांचा घनगंभीर आवाज सगळ्यांच्या कानात बाणासारखा घुसला. मी आणि शोण महाद्वारातून बाहेर पडणार होतो, पण तो आवाज ऐकताच आम्ही परतलो. तो कसा? गुरुद्रोणांनी त्यांना लागलीच विचारलं. गुरुद्रोण, अर्जुनाच्या प्रेमानं तुम्हाला आंधळं बनविलं आहे. नुसतंच आंधळं नाही तर बहिरंसुद्धा. प्रेम मग ते वाजवीपेक्षा अधिक असेल तर तोही दुर्गुणच. सांगा पितामह, काय झालं? चारीकडून आवाज उठला. आवाजाचा लक्षभेद जाणण्याची पात्रता या आखाड्यात केवळ 4च लोकात आहे. एक कर्ण, दुसरे द्रोण, तिसरा अर्जुन आणि चौथा मी. हात उंचावून पितामह म्हणाले. आता आखाड्यात एकट्या पितामह भीष्माकडे लोक पाहू लागले.
कुरुकुलाचं ते निखळ सत्य आपल्या धारदार जिभेनं सगळ्या लोकांचे लचके तोडू लागले. दाढीचे पांढरे शुभ्र केस हलू लागले. या चौघापैकी कर्ण अर्जुनापेक्षा स्पर्धक होता. त्याला डोळ्यावरच्या वस्त्रामुळे त्याचे बाण स्वतःला पाहता आले नाही. राहिलो अर्जुन, मी आणि द्रोण. पण अर्जुनाचं आणि द्रोणाचं लक्ष केवळ कुत्र्याच्या भुंकण्याकडे राहिलं. त्यांनी दुसरं काहीच ऐकलं नाही. पण मी सांगतो, कुत्र्याच्या भुंकण्यापूर्वी एक मंजूळ आवाज आला होता. त्या वीर कर्णानं तो आवाज अचूक टिपला आहे. म्हणून कुरुकुलाचं भूषण असलेली ती मला आज कर्णाच्या गळ्यात पडायला पाहिजे होती. कसला आवाज पितामह? सगळीकडे प्रश्नांचा वर्षाव झाला. कसला आवाज, कसला आवाज, कसला आवाज? मग गंगेकाठी पहिल्या प्रथम पितामह भीष्माची गाठ पडली होती तो प्रसंग आठवला. त्यावेळी ते म्हणाले होते, या गंगेवर माझ्यापूर्वी येणारा तो पहिलाच माणूस आहे. माझं मन भरून आलं. ते मला आतून सांगू लागलं, पितामह, या हस्तिनापुरात मी पाहिलेले तुम्हीच पहिले निगर्वी आणि सत्यवचनी पुरुष श्रेष्ठ आहात. धन्य आहे तुमच्या सत्यनिष्ठेची. आपला आवाज स्थिर करून तो उंचावीत ते म्हणाले. मित्रांनो, पुढे काय झालं हे आपण पुढील भागात बघूया. धन्यवाद.